Everyone, today we'll be discuss about the demography. Demography means what is the meaning of demography? Like the rate of population in which condition. Okay, जसं की सिच्युएशन नुसार पॉप्युलेशन कसे इन्क्रीज होते किंवा डिक्रीज जसं आपण त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट करणार डेथ रेट. ओके, त्यानंतर बर्थ रेट. ओके, त्यामध्ये डेथ रेट असेल, बर्थ रेट असेल. ओके, सो दोघांचे इक्वल कॉन्ट्रीब्युशन किती आहे किंवा सर्वे किती आहे. ओके, इन आपल्या पॉप्युलेशनमध्ये ओके किती चेंजेस झालेले आहेत. ओके, सो त्यानंतर मॅटर्नल रेट किती, मॉर्बिडिटी रेट किती. ओके, सो या ठिकाणी आपण डेमोग्राफीमध्ये बघणार आहे. सो डेमोग्राफीचे इंट्रोडक्शन आपण बघूया. डेमो मीन्स पीपल, ग्राफो मीन्स टू राईट. ओके, पीपल्सला आपल्याला राईट करायचं आहे. द वर्ड हॅज द achieved in 1855, but actual founder of the demography was John Graham. Okay, so John Graham ने काय केलं होतं की demography is a scientific study of human population primarily with respect to their size, structure and development. So it is a depend on population, human population वर त्यांनी बनवलं होतं. त्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ ह्युमन पॉप्युलेशन असेल, ओके, साईज ऑफ ह्युमन पॉप्युलेशन असेल किंवा डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन पॉप्युलेशन असेल. Demography is a satisfied description and analysis of human population involving in the studies in terms of size and composition of distribution. The population size is composition and distribution is determined by the number of birth, death and migration which are occurring in the all time of places. So या ठिकाणी काय दिलेलं की नंबर ऑफ पॉप्युलेशन किती प्रेझेंट आहे आपल्या इंडियामध्ये असेल. ओके, किंवा साईज ऑफ किती आहे पॉप्युलेशनची, बर्थ रेट किती आहे, डेथ रेट किती आहे, मायग्रंट पीपल म्हणजे की एका जागेवरून दुसऱ्या जागेत किती ट्रान्सफर झालेली आहे. ओके, त्याला आपण मायग्रंट बोलतो. ओके, सो या ठिकाणी आपण हे बघणार, त्याला आपण डेमोग्राफी असं बोलतो. सो डेफिनेशन आपण बघू. फर्स्ट वन, डेमोग्राफी इट इज अ डिफाइंड ॲज सायंटिफिक स्टडी ऑफ ह्युमन पॉप्युलेशन which includes the study of changes in population size, its compositions and its distribution. Okay, सो डेमोग्राफी काय आहे की सायंटिफिक स्टडी करायची आपल्याला ह्युमन पॉप्युलेशन बद्दल. ओके, साईज ऑफ पॉप्युलेशन किती आहे, चेंजेस ऑफ साईज, चेंजेस इन पॉप्युलेशन किती आहे. ओके, पॉप्युलेशन इन साईजमध्ये किती आहे. ओके, त्यानंतर कंपोजिशन आणि प्रॉपरली डिस्ट्रीब्युशन किती आहे. ओके, ॲज पर त्यांचे रिजन वाईज. ओके, ॲज पर जर का आपण पॉप्युलेशन मेजर करतो तर रिजन वाईज आपण मेजर करणार आहोत. The main focus of attention in the three reading observation in human phenomena, changes in the population size like growth or decline, the compositions of populations and the distribution of population in space. Okay, Another it deals with the 5 demographic process, namely for fertility, mortality, marriage, migration, social morbidity. These 5 processes are continuously at the work with a population determining size, composition, size distribution. Demographic analysis can be cover whole cities, societies or groups defined by the criteria such as education, nationality, religions and ethnicity and educational institution. Okay, so demography मध्ये आपण कोणते कोणते प्रोसेस बघणार, जसे की मॅरेज असेल, मायग्रेशन असेल ऑफ पीपलचं, त्यानंतर मॉर्टॅलिटी असेल, फर्टिलिटी रेट असेल मदर्समध्ये, ओके, प्रेग्नंट वुमनमध्ये किंवा एलिजिबल कपलमध्ये, मॉर्टॅलिटी म्हणजे जसं की डेथ रेट असेल. ओके, सो या प्रोसेस आपण डेमोग्राफीमध्ये बघणार आहे. सो देन आफ्टर दॅट आय विल सी द डेमोग्राफिकल सायकल. ओके, डेमोग्राफिकल सायकलमध्ये काय की हिस्ट्री ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ depicts changing trends in population size and the composition due to increase and decrease in the number of birth rate. Okay, death rate असेल. त्यानंतर the suggest of definite stages at its growth, which is under the high stationary stage, first stage, early expansion stage, secondary stage, late expansion stage, tertiary stage, low stationary stage means fourth stage, डिक्लायनिंग स्टेज म्हणजे की फिफ्थ स्टेज. ओके, सो या ठिकाणी डेमोग्राफिकल सायकल आपल्याला काय बोलते की सो तुम्ही या ठिकाणी आपण कंपोजिशन डिस्ट्रीब्युशन करणार आहे, डेथ रेट किती आहे, ओके, बर्थ रेट किती आहे, मॅरेज रेट किती आहे. ओके, सो ऑन किंवा या ठिकाणी जर का आपण 1947 किंवा 44 मध्ये जर का बघितलं होतं,
सो त्या ठिकाणी डेथ रेट पण इन्क्रीज होती आणि बर्थ रेट पण त्या ठिकाणी इन्क्रीज होते. सो द पॉप्युलेशन रेट काय होते त्या ठिकाणी इन्क्रीज होती. सो नाव कंडिशनमध्ये जर का आपण बघितलं, इंडिया इज काय लो स्टेशनरी स्टेजमध्ये आहे. ओके, किंवा लेट एक्सपान्शन स्टेजमध्ये इंडिया कन्वर्ट होतो. जसं की आपण या ठिकाणी बर्थ रेट पण कमी आहे आणि डेथ रेट जास्त आहे इंडियामध्ये सध्याच्या कंडिशनला. ओके, सो आपण एक एक करून सगळं बघूयात. आज स्टेशनरी स्टेज, फर्स्ट स्टेज. ओके, या ठिकाणी काय होणार, बर्थ रेट इन्क्रीज असणार आहे, डेथ रेट सुद्धा इन्क्रीज असणार आहे. द स्टेज इज नो चेंजेस इन द साईज ऑफ पॉप्युलेशन. या ठिकाणी साईज ऑफ पॉप्युलेशन चेंजेसमध्ये काही डिफरन्स असणार आहे. ड्यू टू हाय बर्थ रेट अँड हाय डेथ रेट which cancel each other and the population remains stationary. Middle of 17th century, the world population was in this stage. India was in the first stage till 1920. ओके, तर या हाय स्टेशनरीमध्ये काय होते की सेम होतं, बर्थ रेट पण सेम, डेथ रेट पण सेम. सो द पॉप्युलेशन ग्रोथ रेट काय होती, मेंटेन म्हणजे सेम लेवलला होती. ओके, त्यानंतर आपण बघू अर्ली एक्सपान्शन स्टेज, जसं की सेकंड स्टेज. त्यामध्ये बर्थ रेट सुद्धा इन्क्रीज होती आणि डेथ रेट सुद्धा इन्क्रीज होती. सो इन दॅटमध्ये काय होतं आपण बघू, इन दिस स्टेज देर आर सम इन्क्रीज इन पॉप्युलेशन बिकम्स बिकॉज डेथ रेट बिगिन्स टू बी डिक्लाइन व्हाइल द बर्थ रेट रिमेन्स अनचेंज. द वर्ल्ड पॉप्युलेशन was this stage. The India is the largest population was this stage in 1921 to 1950. It is due to improvement in the health condition and facilities. So many countries like South Asia, Africa in this place. So या ठिकाणी काय होतं की आपल्याला प्रॉपरली मेडिकल कंडिशन आणि बेनिफिशियल भेट होतं म्हणून लोकांची हेल्थ ही प्रॉपरली मेंटेन होती. सो डेथ रेट कमी झाले त्या ठिकाणी आणि बर्थ रेट इन्क्रीज झाले. सो अर्ली एक्सपेन्शनमध्ये काय झालं की आपली जी पॉप्युलेशन ती इन्क्रीज झाली. ओके, त्यानंतर आहे लेट एक्सपान्शन रेट स्टेज, थर्ड स्टेजमध्ये. इन दिस स्टेज द बर्थ रेट बिगिंग टू डिक्लाइन अँड डेथ रेट फर्दर डिक्रीज. द पॉप्युलेशन कंटिन्यूज द ग्रो बिकॉज birth exceed deaths. India has the entire displace in the number of developing countries like China, Singapore. Birth rate have declined rapidly. Okay, सो या ठिकाणी काय झालं की थर्ड स्टेज म्हणजे की आताची जी कंडिशन आहे ती आपण थर्ड कंडिशनमध्ये आपण येतो, इन्व्हॉल्वमेंट होते आपली इंडियाची. सो या ठिकाणी काय होते की बर्थ रेट कमी होते आणि डेथ रेट जास्त वाढले होते. ओके, सो त्याला आपण लेट एक्सपान्शन स्टेजमध्ये कॅल्क्युलेट करतो. लो स्टेशनरी स्टेज म्हणजे काय, फोर्थ स्टेज आपण त्याला असं बोलतो, लास्ट स्टेज आहे आपली ती. दिस स्टेज इज कॅरेक्टराइज बाय लो बर्थ रेट. ओके, बर्थ रेट काय खूप कमी आहे आणि द लो डेथ रेट. ओके, बर्थ रेट सुद्धा कमी आहे आणि डेथ रेट सुद्धा कमी आहे. रिझल्टिंग इन द पॉप्युलेशन बिकम स्टेशनरी. झिरो पॉप्युलेशन ग्रोथ हॅज ऑलरेडी बीन रेकॉर्डेड. ओके, इन ऑस्ट्रेलिया ड्युरिंग 1980-85. सो या ठिकाणी काय होतं, डेथ रेट पण कमी आहे, बर्थ रेट पण कमी आहे. सो झिरो पॉप्युलेशन रेट काय या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. ऑलरेडी रेकॉर्ड झालेली ऑस्ट्रेलियामध्ये ड्युरिंग 1980-85 मध्ये. ग्रोथ रेट्स ॲज लिटल ॲज झिरो वेर रेकॉर्डेड इन UK. It was recorded in UK, Denmark, Sweden and Belgium during 1980-85. ओके, या ठिकाणी काय होतं की बर्थ रेट पण कमी झाली, डेथ रेट पण कमी झाली. ओके, याला आपण लो स्टेशनरी स्टेज असं बोलतो. त्यानंतर आहे लास्ट वन डिक्लाइनिंग स्टेज, फिफ्थ स्टेज. डेथ रेट इज increased to the birth rate. The population being to be declined because birth rate is lower than the death rate. Okay, या ठिकाणी काय म्हणतात, पॉप्युलेशन बिंग काय आहे, डिक्लाइन आहे. बिकॉज का बर्थ रेट इज लोअर आहे. ओके, बर्थ रेट काही कमी आहे. ओके, द डेथ रेट मध्ये देर इज अ निगेटिव्ह ग्रोथ इन द पॉप्युलेशन. सो द जी पॉप्युलेशनची जी ग्रोथ आहे ती निगेटिव्ह आहे. सम ईस्ट युरोपियन कंट्रीज लाईक जसं की जर्मनी आहे, हंगरी आहे, आर इन्क्लुडेड इन दिस स्टेज. ओके, सो ह्या कंट्रीमध्ये काय होतं की
बर्थ रेट सुद्धा कमी आहे. या ठिकाणी काय होतं की डेथ रेट कमी आहे बर्थ रेटपेक्षा. ओके, तर त्या ठिकाणी काय होतं की निगेटिव्ह ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. ओके, सो ही डिक्लाइनिंग स्टेज आहे. आपण किती स्टेज बघितलं आतापर्यंत? ओके, सो या ठिकाणी आपण बघितलेल्या स्टेज कोणत्या कोणत्या आहेत? हाय स्टेशनरी स्टेज एक आहे, अर्ली एक्सपान्शन स्टेज एक आहे, लेट एक्सपान्शन स्टेज आहे, लो स्टेशनरी स्टेज आहे आणि डिक्लाइन स्टेज आहे. ओके, आपण या ठिकाणी बघितलं हाय स्टेशनरीमध्ये काय आहे? बर्थ रेट इन्क्रीज होते, डेथ रेट पण इन्क्रीज होते. अर्ली एक्सपान्शनमध्ये काय आहे? बर्थ रेट इन्क्रीज, डेथ रेट डिक्रीज. लेट एक्सपान्शनमध्ये काय होतं? डेथ रेट इन्क्रीज आहे, बर्थ रेट पण काय डिक्रीज आहे. ओके, लो स्टेशनरीमध्ये काय दोन्ही पण डिक्रीज आहे. ओके, सो झिरो पॉप्युलेशन आपण त्याला बोलतो. लास्ट वन आहे डिक्लाइन. डिक्लाइनमध्ये काय होतं की डेथ रेट काय आहे? बर्थ रेट इज लोअर दॅन द डेथ रेट. ओके, निगेटिव्ह पॉप्युलेशन आपण त्याला बोलू शकतो, ग्रोथ पॉप्युलेशन आपण त्याला असं बोलू शकतो. सो फॅक्टर कोणते कोणते अफेक्ट करतात इन्फ्लुएन्सिंग इन द इन्क्रीज इन पॉप्युलेशन? ओके, त्यामध्ये टू मेजर फॅक्टर विच आर इन्फ्लुएन्सिंग इन द पॉप्युलेशन इंक्रीज. देर आर द डिक्रीज इन द डेथ रेट रिझल्टिंग इन द सस्टेन हाय बर्थ रेट. टेक about 70 years of nations to double population when death rate is 10 and birth rate is 20 per annum. It takes much more time, 75 to 100 years, to double its population when death rate is 8 and birth rate is less than 20. So या ठिकाणी काय करू शकतो आपण? Increase in survival birth and longevity are improving environmental sanitation करू शकतो for clean sanitation. रेग्युलर कंप्लीट इम्युनायझेशन आपण करू शकतो फॉर पॉप्युलेशनसाठी. हेल्थ अँड मेडिकल केअर फॅसिलिटी प्रोव्हाइड करू शकतो. इफेक्टिव्ह फार्माकोटिक्समध्ये बी प्रॉपरली ड्रग्स आपण स्टॅब्लिश करू शकतो. बेटर न्यूट्रिशन प्रोव्हाइड करू शकतो. चिल्ड्रन्स असेल, ओल्डर एज असेल, ॲडल्ट असेल. ऑक्युपेशनल हेल्थ आपण त्यांची ठीक करू शकतो. बेटर लिव्हिंग स्टँडर्ड आपण त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. Aspects of demography मध्ये काय? कंपोजिशन्स ऑफ पॉप्युलेशन, डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन, अर्बनायझेशन, लिटरसी अँड एज्युकेशन अँड एक्सपेक्टेशन ऑफ लाईफ. Compositions of population, it means the male and female are age compositions. As the population is increasing, then we can see in age of distribution of men and women in India. The male ratio is to female more than the 65 years of age, children below 50 years of age. It will depend on their group. Density of population काय? तर पॉप्युलेशन कॉन्सन्ट्रेशन रेट जी आहे ती इन्क्रीज झालेली ऑफ पॉप्युलेशन. ओके, सो द डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन ऑल्सो डिपेंड ऑन देअर फॅमिली साईज. ओके, फॅमिली साईजवर डिपेंड करणार आपली डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन. ओके, मॅरेज असेल, बेबीज असेल, नंबर ऑफ लिव्हिंग पर्सन किती आहे घरामध्ये. ओके, अर्बनायझेशन आपण बघू. द पॉप्युलेशन इज मायग्रेटेड फ्रॉम रुरल टू अर्बन एरिया अँड इन्क्रीज इन द अर्बन पॉप्युलेशन हॅज बीन नोटिस वेअर द 285 million in 2001 as the compared to 217 million in 1990. Okay. अर्बनायझेशन मध्ये काय? रुरल एरिया म्हणून लोक सिटीजमध्ये स्टे करण्यासाठी गेले किंवा राहण्यासाठी गेले, आपण ते मायग्रेशन मध्ये काउंट करतो. सो त्या ठिकाणी अर्बनायझेशन आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ओके, लिटरसी अँड एज्युकेशन. लिटरसी अँड एज्युकेशन डेमोग्राफी प्रोडक्ट काय करतो? डाटा रिगार्डिंग टू एज्युकेशन स्टेटस असेल, लिटरसी असेल. सो लिटरसी अँड एज्युकेशन स्टेटस ऑल्सो अफेक्ट ऑन देअर इंडिया इज मध्ये काय होतं? 2001 मध्ये 18.33% ऑफ इन 1951 अँड 265.38% ऑफ लिटरसी इम्प्रुव्हमेंट झाली होती 2001 मध्ये. अँड इट्स हॅज सेन्सस विल बी शो 70% सिक्सेस ऑफ मेल and 54% of females. We are the literate in the indicator of female still lag behind in the education level. Okay. Expectations of life. Expectations of life expectancy average number of year
one of the indicators show the overall health status people in the country development. Okay, so expectation of life काय करतो की पर्सन काय डेव्हलप करतो की प्रॉपरली मला चांगली लाईफ ही जगण्यासाठी भेटायला पाहिजे. सो त्या ठिकाणी मी प्रॉपरली एज्युकेबल पाहिजेत. ओके, लिटरसी फुल पाहिजे. ओके, सो त्या ठिकाणी मी मला सो त्या ठिकाणी जो एज्युकेशन घेतल्यामुळे प्रिव्हेन्शन ऑफ डिसीजेस करू शकतो, कंट्रोल ऑफ डिसीजेस आपण त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो फॉर द बेटर एक्सपेक्टेशन ऑफ लाईफ. या ठिकाणी आपला हा टॉपिक संपलेला आहे. सो आपला टॉपिक होता डेमोग्राफी. ओके, डेमोग्राफीमध्ये आपण बघायला शिकलो डेफिनेशन असेल, त्यानंतर क्लासिफिकेशन असेल डेमोग्राफी, एक्सपेक्टेशन लाईफ, अर्ली एक्सपेक्टेशन, ओके, स्टेशनरी लाईफ कशी आहे आपली. ओके, सो त्या ठिकाणी ते, या ठिकाणी आपला टॉपिक संपलेला आहे. आपला टॉपिक होता डेमोग्राफी. सो थँक्यू सो मच फॉर युअर.